आपण नाम महिमा हा विषय बघतोय. मला वाटतं आज आपला चौथा भाग आहे. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण असं बघितलं, मागचा जो भाग झाला त्यामध्ये आपण असं बघितलं की नाम घेण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे. तर आपल्या सगळ्यांना आहे. जो जन्माला आला या जगात त्या सगळ्यांना नाम घेण्याचा अधिकार आहे. आणखीन काय बघितलं तर नामासाठी हा काळ योग्य आहे का, तर तेही बघितलं की कलियुग आहे. कलौतत हरी कीर्तनात सांगितलेलंच आहे. कलियुगात हरीचं नाम किंवा रामाचं नाम यातूनच आपल्याला मोक्ष मिळणार आहे असं सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं. त्यानंतर आपण सुरुवात केली होती की नाम घ्यायला लागला मनुष्य नाम घ्यायला लागला की त्याच्या देहावर कसा परिणाम होतो हे आपण सुरुवात केली होती. तर आधी आपण बघितलं की जिव्हेवरती परिणाम होतो, की जिव्हा कशी आहे. ती नामात एकदा रंगून गेली की काय होतं की तिच्यावरचा जो साका असतो, पापरूपी साका असतो, तो साका सगळा निघून जातो. जीभ स्वच्छ होते असं म्हटलेलं आहे आणि आपली जीभ पवित्र होते आणि मलिन वाणी जी असते, पापरूपी वाणी जी आपल्या जिभेवर असते, ती पूर्ण तिचा नाश होतो आणि पवित्र वाणीच आपल्या मुखातून बाहेर पडते. हे आपण बघत होतो. आणि नंतर आपण बघितलं की मनावर काय परिणाम होतो. जिभेवर झाला परिणाम, मग हळूहळू त्याचा परिणाम मनावर होतो. आणि मग मनावर परिणाम होतो म्हणजे काय, तर मनातली वासना आहे ती जळून जाते. मनातली वासना जळून जाते. ही वासना कशी आहे हेही आपण बघितलं. या वासनेला ओढाळ गायीचं रूपक दिलेले. वासना ओढाळ गाय असं म्हटलेलं. जे खाऊ नये ते खाय, जे पाहू नये ते पाय, आणि जिकडे जाऊ नये तिकडे जाय, म्हणून मनुष्य होतो पापमय. म्हणून काय सांगितलंय, हिचे पाय मोडावे पाय. आणि पाय कसे मोडावेत, तर म्हणाले त्यासाठी त्याने गावे हरी नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हरी नाम त्यांनी घ्यायला सुरुवात केली की मनातली वासना पूर्णपणे निघून जाते, तिचा नाश पावतो असं आपण बघितलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपण असं बघायचं आहे की या नामाचा परिणाम जिथे नाम घेतलं जातं, ज्या ठिकाणी नाम घेतलं जातं, ज्या स्थानावर नाम घेतलं जातं, त्या ठिकाणावरती नामाचा काय परिणाम होतो हे आता आपण बघणार आहोत. मग जिथे नाम घेतलं जातं तिथे एक प्रकारची आपण बघतो ना स्पंदनं असतात हवेची, ती सगळी स्पंदनं पवित्र होऊन जातात. तो जो सात्विक ध्वनी असतो नामाचा तो संपूर्ण आसमंतात पसरतो आणि ती जागा, ते स्थळ, तिथली हवा ती सगळी नाममय होऊन जाते, म्हणजे पवित्र होऊन जाते. आणि त्यामुळे होतं काय, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जे काही आपल्या मनामध्ये नकारात्मक भाव येत असतात ते सगळे जातात. म्हणून सांगितलेलं आहे की कायम आपल्या घरामध्ये नाम उच्चारत राहावं, सतत परमेश्वराचं नाम घेत राहावं. त्यामुळे आपल्या मनाची शुद्धी होते आणि मनात विचार चांगले येतात. वाईट विचार कधी येतच नाही. हे असं कसं होईल, मग माझं कसं होईल, ही जी आपल्या मनात भीती असते ना, ही भीती अजिबात येत नाही. म्हणून सकारात्मक विचार करायला आपण शिकतो. मग असं हे नाम हे भगवंतांचं नाम आहे, म्हणजे अर्थातच ते दिव्य आहे, देवाचं आहे म्हणून ते दिव्य नाम आहे. काय होतं या नामामुळे, आता समजा आपण म्हटलं की राम कृष्ण हरी गोविंद असं नाम घ्यायचं ठरलं, तर राम शब्दामुळे काय होतं, तर म्हणाले र हे अग्निबीज आहे, त्यामुळे आपली सगळी पापं जळून जातात. नंतर र अधिक अ असा रा तयार झाला. मग या अ मुळे काय होतं, तर म्हणाले आपल्या मनात किंवा आपल्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि मग म्हटलं की चंद्रबीज तिथे आहे, म्हणजे मनाला शीतलता मिळते, मनाला शांतता मिळते. कारण मनाला शांतता मिळणं हेच अतिशय महत्वाचं आहे, की जी आज आपल्याला कोणालाही मनाला शांतता नाही. किती घरात शांतता असली, कुणी नसलं तरी मन शांत नसतं, असं आहे. त्या मनाला शांतता मिळण्यासाठी राम या शब्दाचा उच्चार अतिशय आवश्यक आहे, की ते चंद्रबीज त्यातून आपल्याला मिळतं आणि मनाला शीतलता मिळतं. मन अजिबात चंचल राहत नाही, संकल्प विकल्प सगळे दूर होतात, स्थिर बुद्धी होते, मन स्थिर होतं, भगवंतांच्या चरणी एकनिष्ठ राहतं. त्यानंतर आता रामकृष्ण, कृष्ण म्हटलं की काय, कर्षयती ती कृष्ण, हा तो आपल्याला आकर्षून घेतो. कोण, कृष्ण म्हणजे भगवंत आपल्याला त्याच्याकडे आकर्षून घेतो, म्हणजे आपल्याला त्याचंच वेळ लागतं,
त्याचंच रूप पाहावंसं वाटतं, त्याचंच नाम घ्यावंसं वाटतं, त्याच्याच मंदिरात जावंसं वाटतं, त्याची पूजा करावीशी वाटते, त्याच्याशी बोलावंसं सुद्धा वाटतं. असं हे कृष्ण हे नाम आहे. म्हणून म्हटले राम कृष्ण. आता पुढे म्हटले हरी. हरी काय आहे तर म्हणाले आपल्या सगळ्या संकटांचं तो हरण करतो किंवा विघ्नांचं हरण करतो, म्हणून त्याला हरी म्हणले. आणि गोविंद. गोविंद काय आहे तर म्हणाले गो म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांचं रक्षण करणारा आणि इंद्रियांमधून स्वानंद प्रकट करणारा, म्हणून तो गोविंद असं म्हणले. आणि म्हटले विठ्ठल. रामकृष्ण हरी गोविंद. पुढे म्हटले विठ्ठल सुद्धा आहे. तर विठ्ठल काय आहे तर ज्यांनी संपूर्ण जगाला व्यापले किंवा ज्याच्यामध्ये सगळं जग आहे असा तो विठ्ठल. त्याचं नाव आपल्या मुखात आलं की आपल्याला सुद्धा ते सर्व व्यापित्व मिळतं, म्हणजे आपण भगवंतांशी एकरूप होतो. असा हा भगवंत नामाचा नामघोष आहे. तो जिथे चालेल तिथली सगळं ते वातावरण एकदम पवित्र होऊन जातं. म्हणून आपण जिथे जिथे संतांच्या भूमीत जातो ना, त्या संतांनी भरपूर नामस्मरण केलेलं असतं. त्यामुळे त्या भूमीत गेल्यावरती आपल्या मनाला शांतता वाटते, मन प्रसन्न होतं. आपल्या घरात म्हणावी तशी शांतता आपल्याला मिळत नाही, पण जिथे आपण पवित्र ठिकाणी गेलो की तिथे आपल्याला ती स्पंदनं मिळतात, सकारात्मक भावना आपोआप निर्माण होते. बघा जानकी देवी रावणाने पळवून नेलं, कुठे ठेवलं तर त्यांना अशोकवनात नेऊन ठेवलं. सतत मुखामध्ये राम 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 असंच होतं. 24 तास रामाचा जप चालत होता. त्यामुळे असं सांगितलेलं आहे रामायणात की सीतामाई जिथे होती ना तिथल्या अगदी गवतातून सुद्धा राम राम शब्द यायला लागलेला होता. म्हणजे ती भूमी इतकी पवित्र झाली होती की ती स्पंदन तिथलं एवढासा गवताचा तृणांकुर सुद्धा म्हणजे अंकुर सुद्धा राम नाम घेऊ लागला होता असं सांगितलेलं. म्हणजे राम नामाचं बीज तिथे आपोआप पेरलं जातं आणि मग सगळी पुण्यच प्राप्त होतात. पापाचा तिथे अजिबात लवलेशही राहत नाही, निशेष पाप होऊन जातं. आणि तो जो जीवात्मा आहे किंवा जो देह, ज्या देहाकडून हे नाम घेतलं जातं, तो देह कसा आहे तर आपले समर्थ रामदास स्वामी म्हणतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासती असं म्हणते. गिरीवर असतात ते सुद्धा निघून जातात. म्हणजेच काय होतं हो, पुण्याचा साठा वाढतो आणि पाप सगळं निघून जातं. म्हणजे काय होतं तर आपल्याला तो भगवंत कसा आहे हे कळतं. हे जे सगळं दृश्य जगत आहे हे असार आहे. सारभूत काय आहे तर तो परमेश्वरच फक्त सारभूत आहे हे लक्षात येतं. कारण हळूहळू नाम घ्यायला लागल्यावरती आपल्या मनात विचार यायला लागतात की खरोखरच हे दृश्य जगत नाशिवंत आहे म्हणतात, त्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो, ते आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजेच हे दृश्य जगत कसं आहे असार आहे. म्हणून या असार जगाचा आपल्याला कंटाळा येतो, वीट येतो. आणि सार काय आहे तर भगवंत नाम आहे आणि भगवंत आहे, म्हणून ते भगवंतांचं नामच आपल्याला आवडतं, त्याची गोडी निर्माण होते. आणि मग असार गोष्टी कुठल्या, या जगातल्या सगळ्या असार वस्तूच आहेत. संसारातल्या प्रपंचातल्या आपल्या सकट सगळ्या गोष्टी असार आहेत, म्हणून त्या आपल्याला नकोशा वाटतात. नको आता बाजारात जायला, कशाला जायचं, घरात आहेत ना 4 वस्तू, उगीच गेलं की खरेदी करून येतो, हो की नाही. सगळं असार आहे हे जाणवायला लागतं. किती घरात आणून ठेवायचं, साठवून ठेवायचं, मग नंतर ते आवरत बसायचं, एक दिवस त्याच्यावर धूळ बसते, नाही हो वापरलंच जात नाही, आणून ठेवलंय असं आपणच म्हणतो. म्हणजे कुठेतरी त्याचा खोलपणा या दृश्य जगातल्या प्रत्येक वस्तूचा हा कळायला लागतो. या सगळ्या गोष्टी असार आहेत हे लक्षात येतं आणि हळूहळू त्या गोष्टींमधलं जे ममत्व आहे किंवा त्या गोष्टींबद्दलची आपल्या मनात जी आसक्ती आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजे वस्तूंमधली सुद्धा आसक्ती कमी होते. त्याचप्रमाणे घरातली जी माणसं आहेत, आपले नातेवाईक आहेत, त्यांची सुद्धा आसक्ती हळूहळू कमी होते. लक्षात येतं की नाही हे सगळं जग असार आहे, अशाश्वत आहे, विनाशी आहे. अविनाशी कोण आहे तर फक्त भगवंत आहे. हे जग अनित्य आहे, इथे नित्य काहीही नाही हे लक्षात येतं. आत्मा फक्त नित्य आहे, हे जग म्हणजे अनात्मा आहे हे लक्षात येतं. आणि मग हळूहळू हळूहळू होतं काय, आपल्याला सर्वाभूती परमेश्वर दिसायला लागतो. सर्वाभूती परमेश्वर दिसायला लागतो आणि नाम घेणारा मी नाहीच आहे.
हेही जाणवायला लागतं. म्हणजे करते पण नाहीसं होतं, कर्तृत्व भाव मनातला नाहीसा होतो. मग कोण आहे? तर तोच आहे. तोच माझ्याकडून प्रत्येक क्रिया करून घेणार आहे ही जाणीव व्हायला लागते. मग नाम घेणाराही तोच आहे, मी घेणारा नाहीच, हेही हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं. असा हा नामाचा परिणाम आहे. म्हणजे आपल्या शरीरावर होतो, जिथं आपण नाम घेऊ त्या जागेवरही होतो. आणि मग गगनी भुवनी सर्वत्र आपल्याला तो कृष्णच दिसू लागतो असं म्हटलंय. निवृत्तीनाथाने फार सुंदर अभंग लिहून ठेवलाय. ते असं म्हणतायत की मी जसजसं भगवंतांचं नाम घ्यायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हा कृष्णच माझं सर्वस्व आहे, हा कृष्णच माझं सर्वस्व आहे. आणि मला जिकडे तिकडे गगनामध्ये भुवनामध्ये या पृथ्वी तलावरती अंतरिक्षात सगळीकडे हा कृष्णच दिसू लागलेला आहे. ते सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत दिसू लागलेला आहे असं निवृत्तीनाथांनी म्हणून ठेवलेले. आपण त्यांचा अभंग बघूया. माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, तू एक गोपाळा विश्वपाळा, विश्वपाळा विश्वपाळा, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, नाम मंत्रे घडे भेद भ्रम नाश, नाश जोडे अविनाश, मोक्ष सुख, मोक्ष सुख, मोक्ष सुख, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, हर्ष खेद ऐसा ऐसा नुरे काही भेद, भेद सर्व सुखानंद तुझे पायी, तुझे पायी, तुझे पायी, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, कृष्ण मनी ध्यानी कृष्ण जनी वनी, भुवनी गगनी कृष्ण कृष्ण, भुवनी गगनी कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, निवृत्ती अंतरी कृष्ण भक्ती दाटे, निवृत्ती अंतरी कृष्ण भक्ती दाटे, ओघ अवघाटे, ओघ अवघाटे, आसक्तीचा, 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 माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, तू एक गोपाळा विश्वपाळा, विश्वपाळा विश्वपाळा, माता पिता बंधू जीवीचा जिव्हाळा, जीवीचा जिव्हाळा, जीवीचा जिव्हाळा. गोपाल कृष्ण भगवान की जय. निवृत्ती ज्ञानदेव महाराज की जय. निवृत्तीनाथाने असं केलंय की माझं जे ममत्व आहे, की आसक्ती आहे, ती हळूहळू आटायला लागलेली आहे, आटायला लागली. हे संसार आटवून टाकायचे आपल्याला. त्यासाठी भगवान नाम घ्यायला सांगितले. हर्ष खेद ऐसा नुरे काही भेद, हर्ष नाही खेद नाही, हो की नाही. एखादी वस्तू हरवली तर आपल्याला लगेच खेद होतो, वाईट वाटतं, हो की नाही. घरातला नेहमीच उदाहरण आहे, एखादा घरातला चमचा हरवला तरी आपण दिवसभर शोधत बसतो, हो की नाही. अंगठी बिंगठी तर अजून लांबचीच गोष्ट राहिली. आता तर अंगठी म्हणजे डोक्याला तापच होईल, सोनं एवढं महाग झालंय. पण नुसता चमचा हरवला तरी आपला जीव वरखाली होतो. पण आता त्याचंही काही वाटत नाही.
काही वाटत नाही. कारण काय आहे, सगळा सुखानंद कुठे आहे, त्याच्या पायी आहे हे लक्षात यायला लागतं. आणि म्हणून म्हटले की हा ओघ जो आहे हा हळूहळू आटायला लागतो. हा ओघच आहे ना एक प्रकारचा आसक्तीचा. काय निवृत्तीनाथांनी सुंदर शब्द वापरलाय, ओघ. गंगा जशी ओघवती वाहत असते, सतत वाहत असते, तसा आपला सारखा ओघ या वस्तूंकडेच असतो की नाही, या संसाराकडेच असतो. कधी तो थांबतच नाही. पण हा ओघ आहे ना तो खंडित होतो आणि म्हणाले आटून जातो. असं हे भगवंतांचं नाम अतिशय गोड आहे, मधुर आहे आणि आपल्याला त्याची गोडी लागते असं म्हणते. आता आणखीन काय परिणाम होतो म्हणाले, नाम घेण्याचा आणखीन काय परिणाम होतो, तर म्हणाले भूत पिशाच बाधा जर असेल तर ती सुद्धा दूर होते. पळून जातात हो भूत. भूत पळून जातात. भूत पिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध मंत्रचळ नाना खेद नाम निष्ठे नासती, असं आपल्या समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. जिथे नामस्मरण होतं ना तिथे भूत राहू शकत नाही. त्यांना खूप त्रास व्हायला लागतो, तिथून ती पळून जायला लागतात असं सांगितलेले. म्हणजे बघा, एक मी तुम्हाला दृष्टांत देते. आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचे नामयोगी शिष्य आनंद सागर, त्यांनी जालन्याला खूप मोठं राम मंदिर बांधलेलं आहे. ते राम मंदिर बांधण्यापूर्वी जिथे बांधायचं होतं ती जागा, तिथे आधी अनुष्ठान त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे तिथे आधी 13 कोटी जप झाला पाहिजे असं महाराजांनी सांगितलेलं होतं. ती जागा होती अशी आड बाजूला होती. तिथं 13 कोटी आधी जप झाला पाहिजे असं महाराजांनी सांगितलं होतं. त्याशिवाय त्या जागेला पवित्रता नाही. राम मंदिर बांधायचंय, अशी कुठली जागा घेतली आणि मंदिर बांधलं तर ते मंदिर काही टिकत नाही. तिथे राम राहायला आलं पाहिजेत ना, त्या रामाला सुद्धा वाटलं पाहिजे इथे राहायला यायला पाहिजे. म्हणून 13 कोटीचं अनुष्ठान त्यांनी मांडलेलं होतं आणि ते थोडेसे दूर राहत होते. काही अंतरावर त्यांची झोपडी होती तिथे राहायला. आणि ते रात्रंदिवस तिथे यायचे. एक दिवस असेच ते रात्री येत होते. 1:30-2ची गोष्ट होती. रात्री 1:30-2ची. नाम घेत 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 येत होते. सगळीकडे अंधार होता. त्या काळात तर दिवे सुद्धा नव्हते, काही नव्हतं. आणि त्यांना असं वाटलं की कुणीतरी आपल्या पाठीमागून येते, अशी चाहूल त्यांना लागली. त्यांनी अंदाज घेतला. थोडीशी पावलं ते पुढे चालत राहिले, पण कुणी त्यांना दिसेना. कुणी दिसेना आणि काही नाही, पण कुणीतरी येते अशी चाहूल लागली. म्हणून त्याने विचारलं की कोण येत आहे, माझ्या मागून कोण येत आहे. म्हणाले मी येतोय, येऊ का मी तुमच्या बरोबर, असा आवाज आला. या की म्हणाले, इतका वेळ येताच आहात ना, आता अजून माझ्या बरोबर यायला काही माझी हरकत नाहीये. मग आता तो जो आवाज होता, तो आवाज म्हणजे ती जी आकृती म्हणू आपण, ती आकृती अशी उंच धिप्पाड आकृती आनंदसागर महाराजांच्या समोर येऊन उभी राहिली. आणि ती आकृती काय म्हणते आहे आनंदसागरांना, की आपल्याला मी इथे बरेच दिवस झाले बघतो आहे. खर तर ही जी वास्तू आहे, ही जी जागा आहे, ही आमची आहे. ही आमची आहे. पण आपण इथे राहायला आला आहात, आपण इथे मुक्कामाला आलात, निवासाला आला आहात. त्यामुळे आता म्हणाले आम्हाला ही जागा प्रतिबंधित झाली आहे. आम्ही इथे राहायचं का नाही आम्हाला विचार करावा लागतोय. पण संत कसे असतात हो, दयाळू असतात. त्यांच्या लक्षात आलं काय आहे हे, समोर काय उभं आहे. उभं आहे म्हणजे व्यक्ती कोण आहे हे लक्षात आलं. आनंद सागरांना त्यांची दया आली. ते म्हणतात माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला का. काय म्हणावं त्यांनी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला का. त्यावेळेला ती समोरची आकृती म्हणते नाही नाही, उलट तुम्ही आलात ना म्हणून आम्हाला आनंद झालाय की या योनीतून आमची सुटका होईल, असा कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसायला लागलेला आहे. अशी ती आकृती बोलती आनंद सागरांची. मग म्हणाले आनंद सागर म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला या योनीतून मुक्त करीन म्हणाले, पण मी सांगेन तसं तुला करावं लागेल. ठीक आहे म्हणाले, मग या आता असे माझ्या समोर नीट उभे राहा. म्हणताना म्हणले मी एकटा नाहीये. मग म्हणाले अजून कोण आहे, जे आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्या समोर येऊन उभे राहा. बघितलं तर आनंद सागर महाराजांनी बघितलं समोर, तर अनेक पिशाच दाटी वाटीनं तिथे उभी येऊन राहिली होती. पण त्यांना आनंद सागरांकडे बघताही नीट येत नव्हतं. कारण आनंद सागरांचं तेज होतं. शेवटी संत महात्म्यांचं जे तेज असतं ना, त्यांच्याकडे पिशाच बघू शकत नाही, बघू शकत नव्हती. म्हणाले आम्ही तुमच्याकडे बघू शकत नाही कारण तुमच्या भोवती तेजोवलय आहे. आनंद सागर काही बोलले नाही. ते म्हणाले
तुम्हाला असं वाटतंय ना की या योनीतून तुमची सुटका व्हावी? मग म्हणाले मी दररोज इथं येऊन राम नाम घेणार आहे आणि तुमच्यासाठी आता मी दररोज मोठ्यांदा रामनाम घेणार आहे. मोठ्यांदा रामनाम घेणार आहे ते तुम्ही इथे बसून श्रवण करायचं आहे. इथे बसून श्रवण करायचं आहे. तुमची या योनीतून नक्की सुटका होईल. माझा राम आहे ना तो तुमची नक्की सुटका होईल अशी खात्री आनंद सागराने दिली. आणि ती पिशाच्य तिथे दररोज येऊन बसायची आणि आनंद सागर तिथे येऊन दररोज राम जप करत बसायचे. मोठ्यांदा जप करायचे. या पिशाच्यांच्या कानावरती तो जप पडायचा, राम नाम पडायचं. कशी अवस्था असते ही पिशाच्य योनीची. व्याकुळ व्हायची, रडायला लागायची, रडायला लागायची, व्याकुळ व्हायची. असं वर्णन आहे त्याच्यात. त्यांना कसं तरी व्हायला लागायचं, हालायला लागायची. पण असं झालं की 13 बोटीचा जप हळूहळू हळूहळू होत गेला आणि हळूहळू या पिशाच्यांना सुद्धा त्यातून एक 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 करत ते सुद्धा सगळे मुक्त झालेले आहेत. आणि ती भूमी सुद्धा, ते क्षेत्र सुद्धा पवित्र क्षेत्र झालेलं आहे. म्हणजे 13 कोटी राम जपाचा हा परिणाम आहे की ती भूमी तर पवित्र झालीच, पण त्या पिशाच्यांना सुद्धा मुक्ती मिळालेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अशी ही मुक्ती मिळते. भूत बाधा, पिशाच बाधा, ग्रहांची पीडा असली तरी सुद्धा राम नाम, कृष्ण नाम, हरी नाम, विठ्ठल नाम घेतलं की ती पीडा सुद्धा दूर होते. बाकी कुठल्याही गोष्टी करण्याची जरुरी नसते असं सांगितले. आता आणखीन एक परिणाम सांगितला आहे तो म्हणजे त्रैलोक्याची शुद्धी होते. त्रैलोक्याची शुद्धी होते. त्रैलोक्य आपल्याला माहितीच आहे, स्वर्ग, भूमी आणि पाताळ हे त्रैलोक्य झालंच. पण आपल्या देहात सुद्धा 3 लोक आहेत. आपला देह 3 प्रकारचा आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह असे 3 देह या देहात आहेत. या तिन्ही देहांची शुद्धी होते असं सांगितले. तिन्ही देहांची शुद्धी होते. म्हणजे आता आपण काय बघितलं, आतापर्यंत जिभेची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते, पण आता सांगितलेलं आहे की तिन्ही देह शुद्ध होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, झाली होती काया बहु मळीन देवराया. माझी काया मलिन झालेली होती. आणि कशी झाली म्हणाले, तुझ्या उजळलेली नामे, तुझ्या उजळलेली नामे चित्त प्रक्षाळिले प्रेमे. तुझ्या नामाने ती उजळली, तुझ्या नामाने ती उजळलेली आहे आणि प्रेमाने तुला प्रक्षाळित करते आहे असं म्हटले. इतकी मलिन झाली होती तुकाराम महाराजांची काया असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या कायेला तर काय म्हणावं माहितीच नाही, हो की नाही. मलिनतेचे तर कुठच्या कुठं बसलेली तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिन्ही देहांची शुद्धी होते आणि मग आपल्याला ते परब्रह्म स्वरूप प्राप्त होतं. परब्रह्म स्वरूप प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय ना, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, हा अनुभव आलेला आहे. ते परब्रह्म कसं आहे, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाशाला व्यापणार आहे. तो अनुभव तुकाराम महाराजांना आलेला आहे. आणि पुढे म्हटलंय, गिळूनी सांडिले कलेवर. हे जे कलेवर आहे, या कलेवरातला जो अहंकार आहे तो अहंकार मी गिळून टाकलेला आहे. म्हणजे तो अहंकार सुद्धा नाहीसा झालेला आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. आत्मज्ञानाचा प्रकाश या हृदयात पडलेला आहे. आपण सगळे घटच आहोत ना मातीचे. त्या कुंभाराने बनवलेले आहेत ना घट, मातीचे घटच होत आपण सगळे. या घटामध्ये म्हणाले ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याची त्रिपुटी झालेली आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे आता माझं काही राहिलंच नाहीये, मी परमेश्वराशी एकरूप झालो आहे. मग आता कशासाठी राहिलोय, तर या जगावरती उपकार करण्यासाठी मी थांबलेलो आहे. म्हणजे मला हा देह, जितके दिवस या प्रारब्धाने मला या देहात राहायचं आहे तितके दिवस मी या देहात राहणार आहे. पण कशासाठी राहणार आहे, तर म्हणाले जगावरती उपकार करण्यासाठी राहणार आहे. असा हा अनुभव या फक्त नामस्मरणाने येतो. तुकाराम महाराजांनी कुठली योग याग क्रिया केली नाही. त्यांनी काय केलं, फक्त विठ्ठल 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 हे नाम घेतलेले, बाकी काही केलेलं नाहीये. आणि त्यांना ही अवस्था प्राप्त झालेली. म्हणून मगाशी आपल्याला निवृत्तीनाथांच्या अभंगात आपण बघितलं की मुक्त होतो. जोडे अविनाश मोक्ष सुख, हे मोक्ष सुख मिळतं की जे अविनाश आहे असं हे मोक्ष सुख प्राप्त होतं.
आणि म्हणून माऊलीने पण म्हटलंय आपल्या हरिपाठामध्ये, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ते काय आहे? हा मंत्र जो आहे ना, तो एक प्रकारचं शस्त्र आहे. आणि ते शस्त्र आपल्या जवळ असलं ना की यमे कुळ गोत्र वर्जिले. यमाचं सगळं कुळ, सगळं गोत्र आपल्याकडे बघत सुद्धा नाही, भिवून घाबरून पळून जातं. पण आपल्या हातात कसलं शस्त्र पाहिजे? रामनामाचं, भगवंतांच्या नामाचं शस्त्र पाहिजे. आणि म्हणून म्हटले, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात. असा हा नामाचा परिणाम सांगितलेला आहे. आणखीन काय परिणाम होतो? मगाशी म्हटलं तसं मनाला शांती प्राप्त होते, हे पण बघितलं. अजून काय होतं तर म्हणाले, मनामध्ये क्षमा हा भाव जागृत होतो आणि दया. शांती, दया आणि क्षमा, हे तीन गुण कुणाकडे असतात हो? आपल्याकडे आहेत असं आपल्याला वाटतं, पण ते फक्त वाटण्यापुरतंच आहे. खरे हे तीन गुण कुणाकडे असतात? संतांकडे असतात. आपल्याकडे नुसते बोलण्यापुरते. अहो मला ना त्याची फार दया वाटली हो, एवढंच आपण म्हणतो. म्हणजे बोलण्यापुरतीच दया असते, करण्यासाठी नसते. पण दया ही कृतीत आणून दाखवतात. कोण? संत लोक कृतीत आणून दाखवतात. ती दया, तो दया भाव आपल्या मनात उपजतो. म्हणजे दया कृतीत आणण्याचं काम आपण करायला लागतो. कशी दया केली हो संतांनी? आपल्याला एखादा कुष्ठरोगी बघितला तर वाईट वाटतं, बिचारा काय त्याचे भोग येत नाही का, असं आपण म्हणतो. आम्ही काहीच करू शकत नाही असं आणि परत वर म्हणतो, हो की नाही? ज्याचे त्याला भोग भोगायचे आहेत असं म्हणून आपण बाजूला होतो. पण संत असे नसतात. बघा, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक कुष्ठरोगी आला. कुठून आला हो? गाणगापूरवरून आला. म्हणजे त्याला कुष्ठ झालं होतं म्हणून तो गाणगापूरला गेला होता. तिथे दत्तप्रभूंनी त्याला दृष्टांत दिला की बाबा रे, तुझं कुष्ठ इथे बरं होणार नाही, तू कुठे जा? तर म्हणाले, सातारा जिल्ह्यातलं माणगाव जवळचे जे गोंदवले गाव आहे ना, तिथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, त्यांच्याकडे तू जा. ठीक आहे. तो गोंदवले शोधत शोधत आला, महाराजांना भेटला. महाराज, मला दत्तप्रभूंनी तुमच्याकडे पाठवले. महाराज म्हणाले, काही काळजी करू नको, पाठवले ना त्यांनी, तुला नक्की बरं वाटेल. म्हणजे संत घाबरवून पण सोडत नाहीत बरं का. अरे बापरे, तुला कुष्ठ झाले का, तू इथे कसा आलास, माझ्याकडून काय हे होणार आहे का, असं काही नाही म्हणत. ठीक आहे, तू आलायस ना, तुझं नक्की बरं वाटेल, नो प्रॉब्लेम. हो की नाही? या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं संत सांगतात, सांत्वन करतात, चांगलं बोलतात, घाबरवून सोडत नाहीत. आपण एखाद्या रोग्याला बघायला गेलो तर आपण लगेच म्हणतो, काय केवढं झाले हो तुम्हाला, कधी बरे होणार तुम्ही, असं आणखी त्या रोग्याला घाबरवून सोडतो. असं नसतं. संत असे असतात, म्हणजे त्यांची वाणी सुद्धा तितकीच ओघवती, गोड असते, रसाळ असते, दुसऱ्याला सुखवणारी असते, दुसऱ्याला सुखवणारी भाषा असते. महाराज म्हणाले, काहीच हरकत नाही, राहा इथे. आणि तो रामाच्या मंदिरात राहू लागला. परिणाम असा झाला की राम दररोज डोळ्यासमोर, राम दररोज, दररोज म्हणजे दररोज 24 तास हो, 24 तास राम डोळ्यासमोर. आणि महाराज दररोज महाराजही डोळ्यासमोर. संतांचा सहवास त्याला इतका जवळून घ्याला. आणि नुसता तो तिथे राहत नव्हता, महाराजांनी त्याला राम नाम दिलेलं आहे आणि सांगितलं की तू अखंड राम नाम घेत राहा, अखंड राम नाम घेत राहा. महाराजांची आज्ञा त्यांनी पाळली होती, अखंड रामनाम घेत होता. पण अंगावरच्या कुष्ठाचं काय? नुसत्या रामनामाने नाही, महाराज त्याला औषधोपचारही करत होते. नुसत्या रामनामाने होतं बरोबर आहे, पण औषधोपचारांची सुद्धा जरुरी आहे. श्री महाराज त्यांना बऱ्याच औषधी वनस्पती माहीत होत्या, त्यापासून औषधं करायचे आणि त्या कुष्ठरोग्याला त्याची मलमपट्टी करायचे. त्याच्या कुष्ठावरती एवढ्या जखमा होत्या म्हणजे अंगावरती, त्या सगळ्या जखमा स्वतः स्वच्छ करायचे, त्याला मलमपट्टी करायचे, त्याला औषध लावायचे. त्याच्या हाताची बोटं झडून गेली होती, त्याच्या हाताची बोटं झडून गेली होती, त्याला जेवता येत नव्हतं. महाराज स्वतः स्वयंपाक करून त्याला भरवायचे. अजून काय पाहिजे? महाराज स्वतः स्वयंपाक करून भरवायचे, शिवाय त्याच्या पथ्याचं करून त्याला भरवायचे. आता मला काही जमत नाही, जे आहे ते तू खा असं नाही. त्याला कवळ्या उन्हात घेऊन जाऊन बसायचे. डी विटॅमिन तेव्हा पण होतच, डी विटॅमिन पाहिजे, त्वचा रोग ना, उन्हात घेऊन बसायचे त्याला. लोक म्हणायची, अहो महाराज तुम्ही याला का घेऊन बसता जवळ, तुम्हाला पण कुष्ठ होईल.
ते काही मला माहिती नाही. रामाने त्याला माझ्याकडे पाठवलेलं आहे ना, तेव्हा त्याची सेवा करणं हे माझं काम आहे. आणि श्री महाराजांनी त्याच्याकडून 13 कोटीचा जप पूर्ण करून घेतला. एवढंच नाही, त्याचं कुष्ठ हळूहळू हळूहळू पूर्ण बरं झालेलं आहे. राम नामाने बरं झालेलं आहे. महाराज त्याची स्वतः सेवा करत होते. म्हणजे मी तर असं म्हणेन की तो जीव किती भाग्यवान, किती मोठा, कुठली पुण्याई होती की तो महाराजांच्या जवळ आला, महाराज त्याची सेवा करतायत, रामाचं दर्शन त्याला दररोज होते. आम्हाला रामाचं मंदिर दिसलं तरी नुसतं आम्ही असं असं करणार आणि पुढे जाणार, आत पण जात नाही. 24 तास वेळ ती बुद्धी व्हायला लागते ना, ती बुद्धी सुद्धा व्हायला लागते. आणि अखेरच्या क्षणी त्यांनी महाराजांच्याच मांडीवरती डोकं ठेवलेलं आहे असं सांगितलेलं. असे संत असतात, दया ही कृतीत आणून दाखवतात. म्हणजे दया हा शब्द आहे. हो, आम्ही दयाळू आहोतच की, आम्हाला पण दया येते, पण दया किती? फार तर एखादा गरीब माणूस दिसला तर 10 रुपये देऊ, 20 रुपये देऊ, तिथेच थांबणार. माऊलींनी वर्णन केले संत कसे असतात. म्हणाले, पाण्याचा असा मोठा ओघळ आला, पाण्याचा मोठा ओघळ रस्त्यावर आला की त्या रस्त्यात एखादा खड्डा असेल तर त्या खड्ड्याला तो पूर्ण भरतो आणि मगच पुढे जातो. खड्ड्याला पूर्ण भरतो आणि मगच पुढे जातो, असं माऊलींनी संतांचं वर्णन केलंय. म्हणजे संत दुःख दूर करतात, म्हणजे निशेष करतात आणि मगच त्याचा हात सोडतात, तोवर त्याचा हात सोडत नाहीत. आता मला कंटाळा आला तर बाबा मला जमणार नाही, बाबा मला वेळच नाही, असं काही करत नाही. अशी सगळ्या संतांची उदाहरणं आहेत. आणि नामस्मरणाने हा दयाभाव आपल्या मनात जागृत होतो असं सांगितलेलं आहे. आवश्यक आहे की नाही? म्हणजे दया येणं आवश्यक आहे. शांती झाली, दया झाली, आता क्षमा, क्षमा पण पाहिजे. क्षमा पटकन आपण करत नाही, आपण काहीच बोलत नाही. क्षमा करणं दूर राहिलं. एखाद्याचा राग आला किंवा एखाद्याने आपल्याला वेगळं काही बोललं तर आपण फार तर त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणार नाही, पण क्षमा करू का? नाही. पण हा क्षमा करण्याचा सुद्धा मोठा गुण आहे, तो सुद्धा आपल्या मनामध्ये उपजतो असं सांगितलंय. कशामुळे? नामस्मरणाने. म्हणजे दया, शांती, क्षमा हे 3 संतांचे गुण आपल्यामध्ये येतात, म्हणजे आपल्याला संतत्वच प्राप्त होतं की आपण संत पदावरती जाऊन पोहोचतो. आणि मग काय? ते सुखाचे आगर, सर्व सुखाचे जे आगर आहे, सर्व सुखाचे. आपण कुठे शोधतोय सुख? या प्रपंचात शोधतो. पण सर्व सुखाचे आगर आहे. एसटी डेपो कसा असतो? आगर. सगळ्या एसट्या तिथे असतात की नाही, म्हणून त्याला आगर म्हटले. तसं सगळ्या सुखाचं आगर म्हणजे डेपो, म्हणजे तो भगवंत आहे, त्याची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. आणि मग कशाला काही कमी आहे का? कशाला काही कमी पडत नाही. जोडे अविनाश सुख असं जे निवृत्तीनाथांनी म्हटले ना, आपण मगाशी म्हटलं, ते आपल्याला जाणवायला लागतं. म्हणजे या संसारातल्या सुखाचा आपल्याला त्याग आपोआप होतो, ममत्व दूर होतं, आसक्ती दूर होते. हा संसार सगळा असार आहे हे लक्षात यायला लागतं. आणि मग म्हणाले त्यातून आपण हळूहळू बाहेर पडतो असं सांगितलेले. अजून काही मुद्दा राहिलाय का? बघूया. हे परिणाम आपण बघितला, नाम घेण्याचा परिणाम बघितला. आतापर्यंत काय काय बघितलंय? 4था भाग चाललेला आहे की नाम घेण्या, नामाचा अधिकार कुणाला, नंतर नाम कुठल्या काळात घ्यावं, तो काळ योग्य आहे का तेही बघितलं. आणि नामाचा परिणाम मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात आपण सुरू केला, तो या महिन्यात आपण आता परिणाम काय होतो नामाचा आपल्या देहावरती, आपल्या मनावरती, आजूबाजूच्या जागेवरती, हवेवरती, असं म्हणतात, काय परिणाम होतो हे आपण बघितलं. आता म्हणाले नामाचं स्वरूप काय आहे ते आपण त्याचा विचार करूया. म्हणजे नाम हे कसं निर्माण झालं, कुणी निर्माण केलं, काय झालं, याचा विचार आपण करायचा आहे. तर असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, म्हणजे योगशास्त्रात असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ते परब्रह्म परमात्मा किंवा तो ती ब्रह्मवस्तू निर्गुण निराकार आहे, तिच्यात स्फुरण आलं, अहम ब्रह्मास्मी, हो की नाही, असं स्फुरण आलं, किंवा एकोहम, मी एकटाच आहे, असं स्फुरण झालं. त्यावेळेला काय झालं? मी एकटाच आहे म्हणजेच काय? मी एकटा आहे, आता मला कोणीतरी दुसरं पाहिजे, अशी भावना निर्माण झाली. आणि त्यावेळेला त्या निर्गुण परब्रह्म परमात्म्यामधून एक शक्ती बाहेर आली, एक शक्ती बाहेर आली, ती म्हणजे माया, ती म्हणजे माया. पण त्या मायेच्या आधी
त्या परब्रह्म बीजामधून एक अंकुर आलेला आहे, एक अंकुर बाहेर आलेला आहे. तो अंकुर म्हणजेच ओंकार, तो अंकुर म्हणजेच ओंकार आलेला आहे. म्हणून माऊलींनी वर्णन केले 9व्या अध्यायात, पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू. या ब्रह्मबीजामधून एक अंकुर आला आणि काय झालं पुढे, घोष ध्वनी नादाकारू. त्या अंकुरातून काय निर्माण झाला, घोष ध्वनी नाद आणि आकार निर्माण झाला. पुढे म्हटले, तयाचे गा भुवन जो ओंकारू. हा जो म्हटलाय ना, घोष ध्वनी नाद आणि आकार याचं भुवन कोण, तर तो ओंकार. तर तो कोण, भुवन म्हणजे काय, घर, तो ओंकार. म्हणजे या ओंकारात हा कोण राहतो, घोष ध्वनी नाद आणि आकार राहतो. आणि मग म्हणाले, या ओंकारातून अ उ म अशी 3 अक्षरं आली. म्हणजेच आपल्याला माहितीये, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू. आणि या 3 अक्षरांमधूनच हे सगळं शब्द ब्रह्म बाहेर पडलं. आणि या शब्द ब्रह्मातून 3ही वेद झालेले आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. म्हणजे हा ओंकार किंवा हे जे ब्रह्मबीज आहे, हे ब्रह्मबीज हेच काय आहे, भगवंतांचं नाम आहे, भगवंतांचं नाम आहे. बघा, आपल्याकडे ज्यावेळेला यज्ञयाग केले जातात किंवा मंत्र म्हटले जातात, त्यावेळेला सुरुवातीला काय म्हटलं, तर ओम पासून सुरुवात होते. म्हणजे ओम हे काय आहे, तर भगवंतांचं नामच आहे. म्हणजे नाम भगवंतांचं आणि भगवंत यात काही फरक आहे का, काहीही फरक नाही. तेच भगवंतांनी सांगितले की या ओंकारातूनच अ उ म ही अक्षर आली, शब्द ब्रह्म निर्माण झालं, त्यातूनच वेद निर्माण झाले. आणि आपण काय म्हणतो, वेद कुणापासून निर्माण झालेत, भगवंतांपासून निर्माण झालेत, होय की नाही. म्हणजेच ओंकार म्हणजेच भगवंतांचं नाम आणि भगवंत यांच्यात काहीही फरक नाही, हेच आपल्याला शास्त्राने सांगितले. आणि आपण अभ्यास कसला करतोय, नामाचा. कसला करतोय, नामाचा. म्हणजे भगवंत आणि भगवंतांचं नाम याच्यात काहीही फरक नाही, तिळ मात्रही फरक नाही. मग आणखी काय या दोघांमधलं समान आपल्याला गुण बघता येईल, तर असं सांगितलेलं आहे वेदशास्त्राने, परब्रह्माचं वर्णन केलेले. सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. ब्रह्म कसं आहे, म्हणजे ते परब्रह्म तत्व जे आहे ते कसं आहे, तर म्हणाले गगनाचे प्रावरण. म्हणजे गगनाला सुद्धा खोळ घालतो, या गगनाला गवसणी घालतो. आपली उशीची खोळ असते की नाही, त्या खोळीत आपण उशी घालतो, म्हणजे आभरा म्हणून, खोळ म्हणजे आभरा म्हणून, त्या आभऱ्यात आपण उशी घालतो. म्हणजे त्या उशीला त्या आभऱ्याने कव्हर करतो की नाही, तसं भगवंत कसा आहे, या संपूर्ण विश्वाला त्यांनी खोळ तो आहे भगवंत. म्हणजे प्रावरण म्हणजे त्याचं तो आवरण आहे, त्याचं तो आवरण आहे, पांघरुण आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इतका तो मोठा आहे, इतका तो विश्वव्यापक आहे, हे आपण लक्षात घ्यायचे. आणि तसंच नाम पण आहे, तसंच नाम पण आहे. आपण काय बघतो आहोत, भगवंत आणि नाम यांच्यातला समान गुण कुठला, तर भगवंत कसे आहेत, त्यांनी संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे, ते गगनाचे प्रावरण आहेत. तसंच नाम सुद्धा कसं आहे, माऊलीने वर्णन केलेलं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड. गगनाहुनी वाड नाम आहे. नाम कसं आहे, गगनाहुनी वाड म्हणजे मोठं, गगनापेक्षा मोठं. मग गगनापेक्षा मोठं कोण आहे, हे आत्ताच बघितलं आपण, कोण, परब्रह्म परमात्मा. म्हणजे नाम आणि परब्रह्म परमात्मा या दोन्हीही विश्वाला व्यापलेलं आहे. आता परब्रह्म परमात्मा सूक्ष्म पण आहे. आत्ताच आपण ऐकलं, अणुरेणिया ठोकळा. ओके, तुकाराम महाराजांनीच वर्णन केले की तो परब्रह्म कसा आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म आहे. तसंच नाम सुद्धा सूक्ष्म आहे, तसंच नाम सुद्धा सूक्ष्म आहे, त्यांनी संपूर्ण जगाला व्यापलेलं आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा आणि परब्रह्म परमात्म्याचं जे नाम आहे याच्यात काहीही भेद नाही, फरक नाही. आणि हे असं नाम जे आहे ना, ते आदिशंकर महादेव त्यांनी उमेला सांगितलं, पार्वतीला सांगितलं. आणि ज्या वेळेला त्यांनी उमेला सांगितलं ना, त्यावेळेला म्हणाले मच्छिंद्रनाथांनी ते ऐकलं, श्रवण केलं. आपण म्हणतो ना मंत्र, गुरुमंत्र, उमेला त्यांनी गुरुमंत्र दिला, कुणी, आदिशंकरांनी.
आणि तो मंत्र उमेला देत असताना मच्छिंद्रनाथांनी तो मंत्र ऐकला आणि मच्छिंद्रनाथांनी तो दिलेला आहे गहिनीनाथांना आणि गहिनीनाथाने दिलेला आहे निवृत्तीनाथांना आणि मग निवृत्तीनाथांनी तो मंत्र माऊलींना दिला आणि माऊलींनी सगळ्या जगाला दिला. माऊलींनी सगळ्या जगाला दिला. खरं मंत्र हा कसा दिला जातो? फक्त त्याच व्यक्तीला दिला जातो. असं पांघरून घातलं, आवरण घातलं जातं की नाही, आणि मग तो मंत्र दिला जातो. गुरुमंत्र जो असतो त्यावेळेला असं आपण डोक्यावरती गुरु आणि शिष्य दोघांच्या अंगावर असं एक प्रकारचं आवरण शाल घातली जाते आणि मग हा गुरुमंत्र दिला जातो. पण हा मंत्र उघडा झाला. पुढे दिला माऊलींनी संपूर्ण जगाला दिला. कुठला? राम कृष्ण हरी, की जो आदिनाथ शंकरांनी दिलेला होता, उमेला दिलेला होता. हा बीज मंत्र आपल्या सगळ्यांना माऊलीने दिलेला आहे. आणि निवृत्तीनाथांनी असं म्हटलंय की हा बीज मंत्र जो जपत नाही किंवा जपत नाही, दोन्ही म्हणता येईल, त्याची जपणूक करत नाही किंवा जपत नाही, त्याला या मायेचं पडळ या परब्रह्म परमात्म्यावर दिसतं. म्हणजे त्याला फक्त मायाच दिसते, भगवंतांचं दर्शन त्याला होत नाही. म्हणून म्हणाले हे मायेचं पडळ म्हणजे मायेचं शेवाळ. पाण्यावरती जर शेवाळ आलं तर आपण काय म्हणू? इथे पाणी नाही, पण ते शेवाळ बाजूला केलं की खाली स्वच्छ पाणी असतं. तसं आहे, हे मायेचं आवरण दूर झालं की आतला परमेश्वर, आतला म्हणजे कुठे हो? इथेच आहे ना, तो इथंच आहे ना, आतमध्ये बसलेला आहे ना. हे शेवाळ दूर झालं ना, मायेचं पडळ दूर झालं की तो अंतरात्मा दिसतो. पण केव्हा? राम कृष्ण हरी हा मंत्र जर आपण जपला, आपण मगाशीच बघितला राम कृष्ण हरीचा अर्थही बघितला, या मंत्राने म्हणाले संपूर्ण मायेचं पडळ दूर होतं आणि म्हणाले तो कुठल्याही संकटात पडत नाही. म्हणजे थोडक्यात आपण काय बघतोय? नामाचं स्वरूप काय आहे? नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम, दोघांमध्ये भेद नाही. बघा, परब्रह्म परमात्म्याला काय काय नाव आहेत? परब्रह्म परमात्मा, आत्मा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर त्यात सगळी नाव आहेत. वस्तू, अशा अनेक नावं आहेत की नाही. तत्व, तत्व हे सुद्धा नामच आहे. कुणाचं? भगवंतांचं. ते तत्व आपण म्हणतो की नाही, ते तत्व. म्हणून माऊलीने सुद्धा आपल्याला सांगितलंय की नाम हे सुद्धा तत्व आहे. म्हणजेच काय आहे? परब्रह्म परमात्मा आहे. आपल्याला सांगितलंय माऊलीने, काय सांगितलेलं आहे? एकतत्व नाम. आता मी म्हणत बसत नाही, आपण सगळेजण हरिपाठासारखं म्हणून एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हो की नाही? एकतत्व नाम दृढधरी म्हणा, म्हणजे ते तत्व आणि नाम याच्यात काहीही फरक नाही, तिळ मात्र फरक नाही, ते भगवंतच आहे. म्हणून काय म्हटले? एकतत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझ, ते नाम सोपे रे. त्या परब्रह्माचं नाम सोपे आहे. राम कृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आधी, पण आधी ते तू सद्गततेने तू वाणीवरती तुझ्या ठेव, असं म्हटलेले, मगच तुला अनुभव येईल. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, असं म्हणते. दुसरं काही नाहीये. वाया आणि पंथा जाशील जणे, उगीच कुठल्या तरी मार्गाने जाऊ नको, भलत्या मार्गाने जाऊ नको. जे ते एक तत्व जे आहे तेच म्हणजे भगवंतांचं नाम आहे. राम कृष्ण हरी गोविंद हेच ते तत्व आहे. याचाच जप तू करत राहा आणि इतका जप कर, इतका जप कर की माऊली म्हणतात, माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, ज्ञानदेव मौनी जप जपे माळ अंतरी. म्हणाले माझा आता जप करण्याची वाचने मी जप करतच नाही आहे, तर म्हणाले माझ्या अंतरामध्ये आपोआप जप चाललेला आहे. धरोनी श्री हरी जपे सदा. मग कोण करतोय तो जप? तर म्हणाले श्री हरी करतो आहे. मला नाम घ्यायची जरुरीच नाही. जिव्हा न हले, ओठ न हले, दात न हले, मग कोण जप करते? तर म्हणाले राम हमारा जप करे, असं कबीरजींनी म्हटलेले. आमची जिव्हा हलत नाही. बघा, राम म्हणतात जिव्हा हलते, दात हलतात, काही नाही म्हणे, आमचं काही हलतच नाही, कारण आम्ही जप करतच नाही. कारण म्हणे आमच्या वतीनं कोण घेते म्हणाले नाम? तर राम हमारा जप करे हम बैठे आराम. कारण त्याला काळजी असते शेवटी आपल्या भक्ताची, अरे याचं नाम अर्धवट राहील तर कसं व्हायचं. म्हणजे इतकी भक्ताची काळजी या भगवंतांना असते. म्हणून म्हणाले नाम आणि भगवंत याच्यात काहीही फरक नाही, असं सांगितलेलं. हे नामाचं स्वरूप आहे. आता आणखीन एक स्वरूपाचा एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे भगवंतांचं रूप
म्हणजे सगुण साकार रूप आणि भगवंतांचं नाम यात काय फरक आहे? तर नाम आधी का रूप आधी असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्याला वाटतं राम जन्माला आला मग त्याचं नाव राम ठेवलं, कृष्ण जन्माला आला मग त्याचं नाव कृष्ण ठेवलं, म्हणजे रूप आधी आलं आणि मग नाम आलं. आपल्या बाबतीत तसं होतं, हो हो की नाही? पण भगवंतांचं जे नाम आहे, आता ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्यावेळेला वसिष्ठ मुनींनी कौसल्या मातेला सांगितलं की हा सगळ्यांना आनंद देईल, रमयती इति रामहा, म्हणून याचं नाव राम ठेवा. पण हे या रामाचं नाम आहे, सगुण रूपातल्या देवाचं नाम ठेवलं, पण राम हे नाम परब्रह्म तत्वाचंही आहे, कारण परब्रह्म तत्व आपल्याला आनंद देणार आहे, म्हणून त्याचं नाव राम हे आहेच. कृष्ण झाल्यावरती गर्गाचार्य मुनींनी यशोदा मातेला सांगितलं हा सगळ्यांना आकर्षून घेईल, म्हणून याचं नाव कृष्ण ठेवा. म्हणजे हे फक्त कृष्ण आल्यावरतीच कृष्ण नाम आलं नाही, पण कारण परब्रह्म परमात्मा आपण मगाशीच बघितलं, राम कृष्ण हरी, कृष्ण म्हणजे काय? आकर्षण घेतो. कोण आकर्षण घेतो? तो परब्रह्म परमात्मा आपल्याला सारखा आकर्षण घेतो, म्हणून त्याचं नाव आधीच कृष्ण ठेवलेलं आहे. हे सगुण रूप आल्यानंतर त्याचं नाव कृष्ण ठेवलं. कसा आकर्षित करतो हो तो परब्रह्म परमात्मा? आपल्याला काय हवं असतं? आनंद. काय हवं असतं आपल्याला? सगळ्यांना आनंद हवा असतो. आपण म्हटलं कोणाला की तुम्हाला दुःख हवं का, तर कोणी हो म्हणेल का? कुणी नाही म्हणणार. मला दुःख द्या कोणी म्हणणार नाही. मला सुख हवं, मला आनंद हवा, आणि त्या आनंदाच्या शोधात आपण आयुष्यभर झटत असतो की नाही. यातून आनंद मिळेल का, यातून आनंद मिळेल का, मला माझ्या पत्नीमधून मिळेल का, मला माझ्या पतीमधून मिळेल का, मला माझ्या घरातून मिळेल का, माझ्या नातेवाईकातून मिळेल का, माझ्या नातवाकडून मिळेल का, माझ्या मुलीकडून मिळेल का, माझ्या मुलाकडून मिळेल का, असा आनंद आपण शोधत असतो. मला श्रीखंड खाल्ल्यावर आनंद होईल का, मला पुरणपोळी खाल्ल्यावर आनंद होईल का, असा आनंद आपण शोधत असतो. म्हणजे आपण सगळेजण आनंदाच्या मागे धावत असतो की नाही? धावत असतो. पण हा आनंद आपल्याला सापडत नाही. सापडतो पण तो तात्पुरता असतो, हो की नाही? तो संपून जातो, लगेच संपून जातो. मग पुन्हा आपल्याला भय वाटतं हा संपून गेला तर मग मला दुःख होईल, असं परत मनात येतं की नाही? म्हणून आपण अशी ती वस्तू घट्ट धरून ठेवतो, सोडत नाही. पण तो आनंद आतच आहे, तो आनंद सारखा आपल्याला आकर्षित करतो आहे, म्हणून तर आपण सारखे आनंदाच्या मागे धावतोय, आपण दुःखाच्या मागे कधी धावत नाही. याचं कारण तो परब्रह्म परमात्मा आनंद स्वरूप आहे. तो परब्रह्म परमात्मा आनंद स्वरूप आहे, तो आपल्याला सारखा आकर्षित करत असतो. भक्त प्रल्हादाने उत्तर दिले त्याच्या गुरूंना. त्याचे गुरु विचारतात, अरे भक्त प्रल्हादा, तुला तर आम्ही काही ओम नमो भगवते वासुदेवाय वगैरे असं काही शिकवलं नाही, तू कसं काय म्हणा हे नाम घेतो? मला काही माहिती नाही म्हणाले, तो परमेश्वर कोण आहे ना, तो मला सारखा आकर्षित करतोय म्हणाले. हे त्याला कळलं, आपल्याला कळत नाही की आपल्याला कोण आकर्षित करते. लोहचुंबक म्हणाले जसं लोखंडाला आकर्षित करतो ना, तसं म्हणाले तो परमात्माला सारखा त्याच्याकडे खेचतोय, त्यामुळे मी सारखं त्याचं नाम घेतोय. हे आपल्याकडून व्हायला पाहिजे की आपल्याला नक्की कोण खेचतंय? आनंद खेचतोय, पण आनंद या सगळ्या जगात नाही. आपण मगाशीच बघितलं ना की दृश्य जग हे सगळं कसं आहे? असार आहे, त्याच्यात काही सारभूत काही नाहीच, हे लक्षात यायला लागतं. म्हणजेच थोडक्यात काय, नाम हे आधी आहे आणि रूप हे नंतर आहे. नाम हे कसं आहे? सूक्ष्म आहे, आणि रूप कसं आहे? जड आहे. जड आहे म्हणजे पंचमहाभूतांचं आहे. राम आपल्याला दिसले की नाही, आकृती स्वरूपात दिसले म्हणजे ते जड आहे, पण नाम कसं आहे? सूक्ष्म आहे. आपण आधीच बघितलं, ते परब्रह्माप्रमाणे सूक्ष्म आहे. नंतर कसं आहे? नाम हे दृश्याच्या पलीकडे आहे, ते दिसत नाही. सगुण रूप कसं असतं भगवंतांचं? ते आपल्याला दिसतं, ते आपल्याला दिसतं. म्हणजे आता दिसत नसतं तरी जेव्हा राम होते, जेव्हा कृष्ण होता, तेव्हा दिसतच होता. किंवा आता सुद्धा मूर्तीमध्ये आपल्याला दिसतातच, हो की नाही? राम आपल्याला मूर्तीमधून दिसतात. नामाला उत्पत्ती आहे का, स्थिती आहे का, लय आहे का? नाही. कारण परब्रह्म परमात्म्याचे जे गुण आहेत तेच नामाला आहेत. परब्रह्म परमात्म्याकडे उत्पत्ती आहे का, स्थिती आहे का, लय आहे का? नाही. तो आहेच आहे, तो अनादि अनंत आहे. आपण ह्यापूर्वी नव्हतो, या देहात होतो तेव्हा, या जगात नव्हतो.
या देहात आल्यावर आता म्हणते आम्ही आहोत, या देहातून गेल्यावर परत आपण अव्यक्त होणार. पण भगवंत या सृष्टीच्या पूर्वी होते, सृष्टी निर्माण झाल्यावर पण आहेत आणि सृष्टीच्या लयानंतरही आहेतच आहेत. तसंच नाम आहे, त्याला सुद्धा उत्पत्ती स्थिती लय नाही, ते अनादि अनंत आहे. पण भगवंतांचं सगुण रूप कसं आहे, त्याला जन्म आहे, हो की नाही, त्याला स्थिती आहे आणि त्याला लय आहे. राम जन्मले, कृष्ण जन्मले, परशुराम जन्मले, लहान असे मोठे झाले, त्यांच्या देहामध्ये फरक पडला. तसं भगवंतांमध्ये कधी फरक पडतो का? परब्रह्म परमात्म्यात कधी फरक पडत नाही, तो आहे तसाच आहे. तसंच नाम सुद्धा आहे तसंच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही, कुठलाही विकार होत नाही, कुठलंही परिवर्तन होत नाही. पण सगुण रूपामध्ये बदल झाला की नाही. राम लहान होते, आपण वर्णन ऐकतो की नाही, आधी कसे ठुमक चलत रामचंद्र, मग नंतर तरुण झाले, मग नंतर वय झालं, मग नंतर शरयूमध्ये त्यांनी देह सुद्धा विसर्जन केलाय, हो की नाही. या सगळ्या गोष्टी कशाला आहेत, या रूपाला आहेत. म्हणजे हे रूप कसं आहे, नाशिवंत आहे, पण नाम कसं आहे, नाशिवंत नाही, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणाले हे रूप आणि नाम. आता रूप समजा, आता म्हटलं की प्रभू रामचंद्र वनात गेले, हो की नाही, 14 वर्ष वनात पाठवून दिलं कैकेयी मातेने त्यांना. मग त्यावेळेला ते अयोध्येत होते का? नाही, ते एकाच ठिकाणी होते कुठे. आपलंही तसंच आहे. आता आपण इथे बसलो आहोत या गीता धर्म मंडळाच्या हॉलमध्ये, मग आता घरी कोणी आलं तर काय सांगतील घरची लोक, नाही होत्या इथे नाही येत, त्या तिकडे गेलेत, असं सांगतील की नाही. पण भगवंतांचं तसं आहे का? भगवंत सर्वत्र आहेतच. तसंच नाम पण आहे, नाम पण सर्वत्र आहे. इथलाही माणूस नाम घेऊ शकतो, अमेरिकेतला घेऊ शकतो, परभणीतला घेऊ शकतो, मुंबईचा घेऊ शकतो, नाम सगळीकडे आहे. म्हणजे त्याला देशाची मर्यादा आहे का? नाही. कालाची मर्यादा आहे का? त्या सगुण रूपाला कालाची मर्यादा होती. असं म्हणतात प्रभू रामचंद्रांनी 10,000 वर्ष राज्य केलं, पण 10,000 वर्षांनी नंतर कधीतरी देह विसर्जित करावाच लागला, हो की नाही. तसं परब्रह्म परमात्म्याचं आणि नामाचं नाही, त्यांना विसर्जन नाही, त्यांना देश काल याची कशाचीही मर्यादा नाही. म्हणजेच काय, नाम हे रूपापेक्षा सूक्ष्म आहे, श्रेष्ठ आहे आणि व्यापक आहे. त्यांनी संपूर्ण जगाला व्यापलेलं आहे, संपूर्ण जगाला व्यापलेलं आहे. पण रूप मात्र नामाशिवाय राहू शकत नाही. एखादी व्यक्ती म्हटलं की त्याला नाम द्यावंच लागतं की नाही. अगदी कुठलीही वस्तू म्हटली तरी याला नाम देतोच की नाही आपण, भांड, हो की नाही. कुठलाही मनुष्य जन्माला आला की त्याचा आधी नामकरण विधी होतोच होतोच. म्हणजे रूप हे नामाशिवाय राहू शकत नाही, पण नाम हे रूपाला व्यापून शिवाय शिल्लक राहतं. नाम हे रूपाला व्यापून परत शिल्लक राहतं असं म्हटलंय. आणि परब्रह्म तत्वाचा हाच गुण आहे. काय आहे? भूजल तेज समीरक, रवी शशी काष्ठादिकी असे भरला तो परमात्मा. कुठे कुठे भरलाय? भू जल तेज समीरख रवी शशी काष्ठा, सर्वत्र तो आहे. तो परमात्मा स्थिर चर व्यापुनी दशांगुळे उरला, सगळ्याला व्यापून तो परमेश्वर शिल्लक राहिलेला आहे. त्याचप्रमाणे नाम सुद्धा या रूपाला व्यापून शिवाय शिल्लक राहतं. म्हणून म्हटलेलं आहे की नाम हे रूपापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. मग असं म्हणतात लोक की रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. मग आम्ही डोळ्यासमोर आमच्या रूप येत नाही. म्हणजे काही लोक असं म्हणतात की राम म्हटल्यावर आमच्या डोळ्यासमोर राम येत नाही, आमच्या डोळ्यासमोर किंवा आमच्या बुद्धीत प्रपंचातलेच विचार येतात. मग काय करायचं? म्हणून महाराजांनी हे सांगितले आपल्याला, काय की नाम आणि रूप यात काही फरक नाही. नाम हे परब्रह्म परमात्म्याचं नाम आहे. तुमच्या डोळ्यासमोर राम म्हटल्यावर राम नाही आला तरी चालेल, कारण राम हे नाव कुणाचं आहे? निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याचं आहे. कृष्ण हे नाम सुद्धा निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाचं आहे, त्या कृष्णाचंच आहे असं नाहीये. ते सगळ्याला व्यापून शिल्लक आहे. म्हणून तुम्ही नाम घेत राहा, तो राम तुमच्या डोळ्यासमोर आला नाही तरी चालेल असं महाराजांनी सांगितले. हळूहळू यायला लागेल. कसं असतं, आपल्याला शंकाच खूप असतात ना, म्हणून महाराजांना अनेक शंका लोकांनी विचारलेत. आपल्या मनातही या शंका येतातच, पण महाराजांनी सगळ्याला उत्तरं दिलेली आहेत. म्हणून
म्हणून म्हणले तुम्ही नामस्मरण करत राहा. म्हणून नाथ महाराजांनी म्हटले आकार नासे निराकार न नासे. आकार नासून जातो, निराकार न नासे. पुढे काय म्हटले नाम न नासे श्रीरामाचे. नाम न नासे श्रीरामाचे. म्हणून पुढे म्हटले जे न नासे ते नाम वाचे एका जनार्दनी साचे जप करी. म्हणून जे नाम कधीही नाश पावत नाही त्या नामाचा तुम्ही सतत जप करत राहा, असं हे नाम आहे. आणि मग जसजसं नाम आपण घ्यायला लागतो त्यावेळेला आपल्याला ते नाम जसं संपूर्ण जगाला व्यापून आहे ना त्याप्रमाणे आपण सुद्धा सगळ्या जगाला व्यापलो जातो. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटले ना तुका आकाशा एवढा तशी अवस्था आपली होते. नामाप्रमाणे परब्रह्म परमात्म्याप्रमाणे आपण संपूर्ण जगाला व्यापतो. म्हणजे मी कोणी वेगळा नाहीच, मीच ते तत्व आहे अशी अनुभूती आपल्याला येते. संपूर्ण जगामध्ये संपूर्ण विश्वाला मीच व्यापला आहे अशी अनुभूती येते. आणि तुकाराम महाराजांना नुसत्या विठ्ठल नामाने ही अनुभूती आली. ते म्हणतायत की मी फक्त काय केलं विठ्ठल 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 म्हणत राहिलो आणि म्हणाले मला विठ्ठल रखुमाई साक्षात दिसू लागली आणि सुखदुःखाची जाणीव गेली. म्हणून महाराजांनी कौतुकाने ते नाचायला लागले. तसं म्हटले की आनंद झालेला आहे की मी संपूर्ण विश्वाला नाचू लागले, पाहू लागले. संपूर्ण विश्वामध्ये मला विठ्ठल रखुमाईच दिसायला लागले. म्हणून महाराजांनी अभंग लिहून ठेवलाय जन विजन झाले आम्हा विठ्ठल नाम प्रमाण. विठ्ठलाचं नाम आम्ही प्रमाण मानलं, योग्य मानलं की तेच नाम मला मोक्षापर्यंत नेणार आहे. आणि त्याच नामाने जन विजन झाले आम्हा, म्हणजे जन आणि जे जन नाहीत ते आम्हाला सगळे सारखे दिसू लागले. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. सगळीकडे माय बापच. मगाशी निवृत्तीनाथाने तेच म्हटलं ना तू एक गोपाळा. काय म्हटले विश्वव्यापका तूच आहेस, माता पिता बंधू असं म्हटलं की सगळं काही तूच आहेस. तसंच म्हटलंय पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. आणि काय भेद दिसेना वन पट्टण. वन आणि पट्टण, पट्टण म्हणजे शहर गाव. वनातला आणि शहरातला काही फरक सुद्धा आम्हाला जाणवत नाही. आपल्याला जाणवतो की नाही, आपण जरा बाहेर गेलो की म्हणतो इथे बरं वाटतंय, छान इथे छान झाडं झुडपं आहेत, आम्हाला बरं वाटतंय. पण तुकाराम महाराज म्हणतात वन पट्टण एक भाव अवघा ठाव सरता झाला, ठाव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. हा तुकाराम महाराजांचा अभंग केवळ नामस्मरणाने त्यांना झालेला आहे, मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे. असा हा नामाचा महिमा आहे, असं हे नामाचं स्वरूप आहे. अजून 2-3 मुद्दे स्वरूपाचे राहिलेले आहेत ते आपण पुढच्या महिन्यात पाहूया. आता आपण थांबूया कारण वेळ झालेली आहे. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं ते अर्थातच माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं. कुठे मी चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद.